विरोधकांना काही बोलायला उरलं नाही। ओट चोरी म्हणता विरोधकांच्या अकला चोरीला गेल्या। उद्धव ठाकरे कधीतरी घराच्या बाहेर निघाले पाहिजे। ते जर रस्त्यावर निघत असेल तर हा चांगला निर्णय करणार आहेत। महाविकास आघाडीचे सरकार असताना उद्धव ठाकरे कधीही विधान भवनात आलेले नाही, रस्त्यावर आलेले नाही, सर्वसामान्यांना भेटले नाही। आता ते रस्त्यावर आल्याने जनसामान्याच्या भेटी होतील। नैसर्गिक आपत्ती कोणीही ठरवून आणत नाही। महाराष्ट्रात नैसर्गिक आपत्ती आली आहे, शेतकऱ्यांचे नुकसान आहे। काल परवापर्यंत सरकारने 22 कोटी रुपयांची जीआर काढले। यापुढे होणाऱ्या नुकसानीची जीआर निघतील। सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ताकदीने उभे आहे। मुख्यमंत्र्यांपासून संपूर्ण मंत्रिमंडळ फील्डवर आहे। ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे तिथे आम्ही दिलासा देणार आहे। विरोधकांनी यावेळी राजकारण न करता सरकारसोबत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी फील्डवर उतरले पाहिजे। प्रदेशाध्यक्षांनी दिलेले हे आदेश नव्हते। त्या ठिकाणच्या कार्यकर्त्यांनी असं स्वागत केलं असेल तर त्यांना सांगण्यात येईल, आपण सध्या महाराष्ट्रात जी परिस्थिती आहे यापुढे कोणाचाही असं स्वागत करू नये। यामध्ये प्रदेशाध्यक्ष किंवा नेत्यांचा दोष नसतो। विरोधकांना सध्या प्रॉब्लेम हाच आहे की विरोधकांना काही बोलायला उरलेलं नाही आणि वोट चोरी म्हणता त्यांच्या अकला चोरी केलेल्या असल्यामुळे ते असं काहीतरी बरळतात। उद्धव ठाकरेंनी म्हटलं की कर्जमाफीसाठी रस्त्यावर उतरण्याचा त्यांनी इशारा दिलेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थेट मराठवाड्यात यावं असं देखील म्हटलेलं आहे। उद्धव ठाकरे साहेब कधीतरी घराच्या बाहेर निघाले पाहिजे। ते जर रस्त्यावर येत असेल तर हे खूप चांगला निर्णय ते करणार आहे। कारण आपण पाहिलं असेल महाविकास आघाडीचं जेव्हा सरकार होतं तेव्हा मुख्यमंत्री म्हणून ते स्वतः असताना कधी ते विधान भवनात आले नाही, कधी ते रस्त्यावर आले नाही, कधी ते जनसामान्यांना भेटले नाही। त्यामुळे आता कधीतरी जे रस्त्यावर आले तर निश्चित त्यांना जनसामान्यांच्या भेटी होतील आणि खऱ्या अर्थानं त्यांना दिसेल की भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं सरकार देवेंद्रजी आणि दोन्हीही उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आणि अजितदादा हे किती चांगल्या रीतीने जनतेच्या सेवेमध्ये कामं करतात आहे ते त्यांना दिसेल। आज अमरावतीमध्ये जर आपण पाहिलं तर काँग्रेसच्या वतीने मोर्चा काढण्यात आलेला आहे। तिकडे रवींद्र चव्हाणांचं स्वागत ज्या ठिकाणी झालं त्या ठिकाणी तिथं ताफा अडवण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे। सोयाबीन पण फेकलं गाडीवर। मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे शेवटी नैसर्गिक आपत्ती ही कोणी ठरवून आणत नसते। नैसर्गिक आपत्ती आज महाराष्ट्रात आलेली आहे। मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान होताना आपल्याला दिसते आणि आपण जर पाहिलं असेल की काल परवापर्यंत जवळजवळ 2200 कोटी रुपयांचे जीआर सरकारने काढले आणि यापुढेही जे पावसामुळे नुकसान होणार आहे त्याचे वेळोवेळी जीआर निघणार आहे आणि सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ताकदीनं उभे आहे। सर्व मंत्री, सर्व मुख्यमंत्र्यांपासून सर्व मंत्रिमंडळ हे फील्डवर आहे आणि ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचं नुकसान होईल तिथे आम्ही शेतकऱ्यांना दिलासा मुख्यमंत्री। त्यामुळे जे विरोधक आहेत ते असे कामं करणार आहेत। त्यांनी खऱ्या अर्थानं यावेळेस राजकारण न करता सरकारसोबत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी फील्डवर उतरलं पाहिजे, ना की हे दंड केले। राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे, मुख्यमंत्री म्हणतात की हारतुरे स्वीकारू नका। मात्र अमरावतीमध्ये आज प्रदेशाध्यक्ष आले असताना त्यांचं बँड वाजवून स्वागत करण्यात आलं। हे स्वागत फटाके आतिषबाजी कर हे एकीकडे हे काही प्रदेशाध्यक्षांनी दिलेले आदेश नव्हते। त्या ठिकाणच्या कार्यकर्त्यांनी जर असं काही स्वागत केलं असेल तर त्या कार्यकर्त्यांना सांगण्यात येईल की आपण सध्या महाराष्ट्रात जी परिस्थिती आहे, शेतकऱ्यांवर संकट आहे, यापुढे अशा पद्धतीने कोणाचंही स्वागत करू नये। यामध्ये काही प्रदेशाध्यक्षांचा किंवा नेत्यांचा दोष नसतो। तिथल्या कार्यकर्त्यांची स्वागत करायची उत्सुकता असते, उत्साह असतो। अर्चना रक्षे, विदर्भ न्यूज, अमरावती।